गुलाबराव पाटलांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। आम्ही गद्दार नाही, सर्वांना आडवं केलं गुलाबराव पाटलांचं राऊतांना प्रत्युत्तर पाहायला मिळालंय। सातत्याने राऊतांनी गद्दार आणि अशा पद्धतीची टिप्पणी केली होती या सर्व आमदारांवरती, एकनाथ शिंदेंवरती, आणि याच संजय राऊतांना आता गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलंय। शिवसेनेचे नेते आमदार गुलाबराव पाटील आपल्यावर, पाटील साहेब या विजयाकडे कसं बघता? हा विजय लोकशाहीचा जो उत्सव असतो त्याच्यामध्ये जनता जर भाग घेत असते आणि जनता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपला नेता ठरवत असते, आपलं सरकार ठरवत असते। त्यावेळेस मला तरी असं वाटतं की निवडणूक जी झाली ती विकासाच्या मुद्द्यावर झाली, महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर झाली, आणि त्याचंच म्हणून आज 1960 नंतर एवढं बहुमत कोणत्याच सरकारला मिळालं नाही तेवढं बहुमत आज या सरकारला मिळतं आहे। आणि त्याच्यामध्ये मला तरी असं वाटतं विकास, महिला सक्षमीकरण, युवकांकरता केलेली कामं, शेतकऱ्यांकरता केलेली कामं, त्याचीच फलश्रुती म्हणून आज हे सरकार उद्याच्या दिवशी स्थापन होत आहे। कोण गटनेता होईल, कोण मुख्यमंत्री व्हावं वाटतं? जो आमचा अधिकार नाही आहे, आम्ही शेवटी सगळा विश्वास शिंदे साहेबांवर ठेवलेला आहे। ते जो निर्णय घेतील तो सर्व आमदारांना मान्य राहील। पण जे तुम्ही सगळे बाहेर येतात, सगळे पुन्हा शिवसेना कुणाची दाखवून दिली? 100% शिवसेना ही शिवसेना प्रमुखांची, शिवसेना ही भगव्या झेंड्याची, शिवसेना ही दिघे साहेबांची, आणि शिवसेना ही मुंबईकरांची जीव की प्राण आहे, आणि ते सिद्ध करून दिलं आहे की खरी शिवसेना कोणाची। पण जे वारंवार टीका करत होते त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेता होण्यासारखी संख्या बळणी वाटते। हे बघा, तो संजय राऊत जो माझा माल आहे तो नेहमी आम्हाला गद्दार म्हणत होता, खोके म्हणत होता। आम्ही गद्दार नव्हतो, आम्ही खुद्दार होतो, हे त्यांना सिद्ध करून दाखवलंय। त्याला मी तर जळगावच्या सभेत सांगितलं होतं की आम्ही 5 गेलो होतो, 5चे 5 येऊ, तुझ्या दम असेल तर एक पाडून दाखव, आणि आम्ही 5चे 5 पुन्हा निवडून आलो त्याच्या छातड्यावर भगवा झेंडा घेऊन। त्यामुळे आम्ही सुद्धा 35 वर्ष या पक्षाकरता काम केलेलं आहे, आणि बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवलेली आहे। जो उठाव आम्ही केला होता तो उठाव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केला होता, आणि त्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की सरकार आमचंच येणार आहे। म्हणजे खुद्दारांनी गद्दारांना गाडलं म्हणायचं? निश्चितपणे हा भोंगा जो आहे हा गद्दारीचाच भोंगा आहे। यांनी पूर्वी उद्धव साहेबांना उलट सिद्ध सांगून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर पाठवलं, सरकार बनवलं, त्याचीच ही फलश्रुती आहे की त्यांनी शिवसेना संपवली, त्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांनी काँग्रेस संपवली, तरी आता म्हणतो ईव्हीएम मध्ये गडबड आहे, ईव्हीएम मध्ये गडबड आहे। रडीचा डाव खेळणे एवढा धंदा त्याचा राहिला आहे। नक्की आपल्यासोबत गुलाबराव पाटील होते, आणि त्यांनी सांगितले की जो भोंगा आहे तो आम्ही बंद केलाय, अशी टीका जी आहे ती गुलाबराव पाटलांनी केली। सागरवाड साम TV, मुंबई।